And we always say that we are not so-called very privileged as we talk about the today's era. But yes, we have come across so far excellently, and we will definitely go further and will make our team, our society, our state, our country proud. Thank you so much. अब मैं आमंत्रित करना चाहती हूँ डायमंड्स ऑफ इंडिया डॉक्टर स्वाति एएस। डॉक्टर स्वाति जी हैं यहाँ पर? ठीक है, मैं आगे बढ़ते हुए महाराष्ट्र भूषण सागर भोईटे जी। नमस्कार. काहीच ऐकायला ना, भूक लागली सरांना. फक्त पुण्याचा बुलंद आवाज. नमस्कार. यस. मंचावरील पद्मश्री देशपांडे सर आणि ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशनचे करते धरते सुनीलजी सर, आज आम्हा सर्वांना जे इथं बोलवून आदर केला आणि आमचे गुणगान गायले त्याबद्दल त्यांचे प्रथमतः मी खूप खूप आभार मानतो. ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला, अशा अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. आणि एक शेतकऱ्याचं पोरग समाजामध्ये कसं घडलं आणि बिझनेसमध्ये आज नावारूपाला कसं आलं त्याचं थोडक्यात वर्णन देतो. मी सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यातील हिंगणगावमधील सुरसिंग शंकरराव भोईटेंचा थोरला चिरंजीव सागर भोईटे. 9वी पर्यंत आमच्या शेतामध्ये भागात 6 महिनेच पाणी असायचं. एकदा कांद्याची फुलपटी गेली की उत्पन्नाचं साधन शून्य असायचं. परंतु अशीच वेळ रडत खडत न बसता वडिलांनी दिलेल्या प्रेरणा जोपासल्या. त्या काळात 3 महिने कुठेतरी शेतामध्ये वांगी यायची, मिरच्या यायच्या, त्याच डोक्यावर घ्यायच्या आणि गावात विकायच्या. जर जास्तच झालं तर ते सातारपर्यंत कुठलीही एस टी पकडायची, सायकलवर जायचं आणि ते सातारच्या मार्केटमध्ये विकायचं. हिथून ध्येय घेतलेला हा ध्येयवेडा आज तुमच्या पुढे एक नामांकित बिझनेस म्हणून माझी जी स्वप्न आहेत ती मी साकार करायला वेळा झालो होतो. खेडेकवाड्यात घेतलं. 10वीला एकदम अचानक मी बारामती शिक्षणाला गेलो. परंतु तिथंसुद्धा शाहू हायस्कूल रयत शिक्षण संस्थेमध्ये पहिला आलो आणि तिथूनच परत झेप घेतली आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग इन ॲटोमोबाईलमध्ये माळेगाव पॉलिटेक्निकमध्ये केलं. परंतु अक्षरशः मित्रांनो, मला सांगायला अभिमान वाटेल, प्रत्येक एप्रिल आणि मेच्या परीक्षेमध्ये मला 2 वेळा परीक्षेच्या खाली आणल्याशिवाय आणि मी सही केल्याशिवाय मला पुढचा पेपर लिहिता येत नव्हता. ह्याला एकमेव कारण असायचं, त्यावेळेची फी होती फक्त 4,750, पण ते सुद्धा भरायला माझ्याकडे नव्हते. परंतु अशा परिस्थितीला साथ देत देत माझ्या वडिलांनी खूप काही केलं. 6 महिने नांगर धरायचा, त्याच वेळेस ते पैसे मिळायचे. त्याची रिक्षा 4 महिने चालवायचो करायचो. अशीच धडपड करत असताना मी पुण्यात आलो, ते सुद्धा मित्रामुळेच. आणि ह्या स्टेजवर सुद्धा उभा आहे त्या मित्रामुळेच. त्यांनीच सांगितलं की असे पुरस्कार होतात आणि धडाडीने हा पुरस्कार मला मिळाला. पुण्यात ज्यावेळेस आलो त्याच मित्राने मला राहायला घर दिलं, स्वतःची गाडी दिली आणि ज्या कंपनीत नोकरीला लागलो त्याच कंपनीच्या साहेबाचे पायसुद्धा धरले की ह्या पोराकडे गाडी नाही पण जिद्द आहे, चिकाटी आहे, मन लावून काम करणार आहे, ह्या पोराला कामाला घ्या. आणि तिथूनच माझी आयुष्याची सुरुवात झाली. नंतर मी आज ह्या स्टेजला आहे. माझा पहिला बिझनेस 2001 पासून स्टार्ट केला. त्यावेळेस तो अगदी हार्डली 1 लाखाच्या आतपर्यंत इन्कम असायचा. पण मित्रांनो, जिद्द, चिकाटी आणि नवनवीन प्रयोग, इनोव्हेशन करण्यात माझं नेहमी प्रयत्न असायचा.
आज मी नामांकित एस्कॉर्ट कुबाटा ह्या कंपनीचा 3S डीलर आहे. सेल्स, सर्व्हिस आणि स्पेअर अगदी प्रामाणिक काम करतो, प्रामाणिक सर्व्हिस देतो. एज्युकेशनमध्ये, हॉस्पिटलाइजमध्ये आणि सार्वजनिक संस्थेमध्ये मी बिलकुलसुद्धा पैसे आकारत नाही. ही जिद्द चिकाटी अशीच बाळगत राहिलो म्हणून आज ह्या स्टेजला आलो. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही अशीच जिद्द करा. ह्या फाउंडेशनने इथं केलेला सत्कार त्याबद्दल मनापासून मी त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. थैंक यू सो मच. अब मैं यहाँ पर आमंत्रित करना चाहती हूँ शिरीष जी कुलकर्णी, एस्ट्रोलॉजर. सिर्फ एक गुजारिश है, मुझे पता है आपकी भावनाएं सभी की है. आपका इंट्रोडक्शन ऑलरेडी हो चुका है, हम सब ने आपका इंट्रोडक्शन सभी का देखा है और सभी ने जाना है और सभी लोग आपसे प्रेरित है. सिर्फ आपको अपनी भावनाएं इन शॉर्ट में आज यहाँ पर व्यक्त करनी है, क्योंकि हमें उदय सर का भी मार्गदर्शन सुनना है और हमारे पास जो वक्त है